टीसीएस प्रकरणात व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न अशी सूत्रांची माहिती। ग्रुप लीडरचं विकृत मेसेज एसआयटीच्या रडारवर। पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा घेणार ताबा। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। आरोपींना आज अचलपूर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून मिळणार। नागपूरमध्ये तरुणींवर धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार। एटीएस आणि आयटी विभागाचं संपूर्ण प्रकरणावर लक्ष। आरोपी रियाज काझीसह माजी कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जाईल। मध्य रेल्वेचा सलग दुसऱ्या दिवशी खोळंबा। दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा अर्ध्या तास उशिरानं। ऐन गर्दीमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा। पुढील 24 तासात गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आणि पावसाचा इशारा। बदलापुरातही अवकाळीची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण।